फक्त भोपळा आणि गुळापासून आज आपण बनवणार आहोत गोड असे खमंग भोपळ्याचे घारगे. आषाढ स्पेशल महाराष्ट्रन पारंपरिक रेसिपी भोपळ्याचे घारगे. तर आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते बघणार आहोत. ही आजी बनवायची त्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहोत. हे बघा, तर मी इथे 250 ग्रॅम लाल भोपळा घेतलेला आहे. याला आमच्या गावी डांगरे बोलतात. तर याची साल काढून घ्यायची आहे आणि आतला जो भाग असतो तोही काढून घ्यायचा आहे आणि त्याला छोटे छोटे असे मी पीसेसमध्ये कट करून घेतले. त्याला किसून घेतलं तरीही चालेल. हे बघा, अशा प्रकारे सर्व आता आपण साल पहिली काढून घेऊया. हे खमंग असे पारंपरिक आषाढ स्पेशल घारगे बनवत आहो आपण. हे बघा, तर मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. तसेच मी आता सर्व छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेते. अशा प्रकारे इथे आपले सर्व पीस कट करून झालेले आहे. आता याला आपल्याला पाण्यात घालून घ्यायचे आहे. पाण्यात घातल्यानंतर त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, कारण भोपळा आपण मार्केटमधून कट करून आणलेला होता, म्हणून त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. इथे आपले भोपळा धुवून झालेला आहे आणि पॅनवरती गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहे 2 चमचे साजूक तूप आणि त्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे. त्यातच आपल्याला हे सर्व कापलेला लाल भोपळा होता तो थोडा थोडा करून टाकायचा आहे, कारण भोपळा आपण धुवून घेतलेला होता तर तो तेल उडवू शकतं म्हणून. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व भोपळा हा कढईमध्ये सोडून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक भोपळ्याला तूप हे लागलं पाहिजे म्हणून. हे बघा, छान असं मिक्स झालं की यामध्येच आपल्याला गूळ सोडून घ्यायचा आहे. तर इथे मी जितका भोपळा तितकाच गूळ घेतलेला आहे. हे बघा, बघू शकतात. आणि गूळ हा पिवळा गूळ नाही आहे, हा सेंद्रिय गूळ आहे, केमिकलयुक्त. तर छानपैकी करून घ्यायचं आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या आजी बनवते तेव्हा ती मडक्यामध्ये हे भोपळ्याचे घारगे बनवायची. असेच भोपळ्याचे तुकडे करून त्यामध्ये गूळ घालून ती मडक्यामध्ये शिजवायची. त्याने जे ते भोपळ्याचं जे हे तयार व्हायचं ते एकदम असं मऊसूत आणि छान टेस्टी असं तयार व्हायचं. जेव्हा भोपळा शिजायचा तेव्हा त्याचा स्वाद हा खूप छान यायचा. सर्वांना माहिती व्हायचं का आज भोपळ्याचे घारगे बनतात ते म्हणून. आमच्याकडे मोठे मोठे डांगरे असायचे 8-8, 10-10 किलोचे. ते कापून माझी आजी तेवढ्याही भोपळ्याचा एक साथ घारगे बनवायची आणि सर्वांना वाटायची. 10 ते 15 दिवस आम्ही ते खमंग असे घारगे खायचो. तशाच पद्धतीने इथे आपला भोपळा शिजलेला आहे. तर आपण याला मॅश करून घेऊया. हा सेंद्रिय गूळ असल्यामुळे त्याचा कलर हा काळा येतोय आणि पिवळा गूळ असता तर त्याचा कलर हा पिवळाच असता. हे बघा, अशा आपल्याला छानपैकी गॅसवरतीच मॅश करून घ्यायचं, म्हणजे जर एखादा तुकडा हा जर शिजलेला नसेल तर आपल्याला माहिती होईल. अशाच प्रकारे मी पूर्ण मॅशरने मॅश करून घेते. हे बघा, छान असा गर तयार झालेला आहे. हलव्यास टाईप गर तयार झालेले आहे. हे बघा, छान असा आपला गर एकदम रेडी झालेला आहे. आता आपण याचे घारगे बनवू शकतो. तर याला आपल्याला लगेच बनवायचं नाही, कारण हे मिश्रण पूर्ण गरम आहे आणि हे एकजीव झालेलं आहे. भोपळा आणि गूळ एकदम एकजीव झालेला आहे. बघू शकतात, एकदम छान असा भोपळा शिजलेला आहे. तो आता आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी ते एक बाउल घेतलेलं आहे. त्यामध्ये हा सर्व
सर्व मिश्रण हे काढून घेणार. हे बघा, हे इतकं मिश्रण झालेले आहे. त्यामध्येच आता आपल्याला काही जिन्नस घालून घ्यायचे. तर मी इथे 2 चमचे बेसन घातलेले आहे. तशीच अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घातलं तर ते एकदम खुसखुशीत होतं. मी तुम्हाला पुढे दाखवतेच किती खुसखुशीत असे हे घारगे तयार होतात. तर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण. यामध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. पण पहिले सुरुवातीला बेसन आणि तांदळाचं पीठ हे याच्यामध्ये एकत्र करून घेऊया. आता इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पण मी हे थोडं थोडं करून घालणार आहे, एकसाथ घालणार नाही आहे. त्यातच घातलेलं आहे थोडंसं मीठ चवीसाठी. पदार्थ गोडाचा असो या गुळाचा, त्यामध्ये थोडं का होईना मीठ घालायचं, त्याने त्या पदार्थाची चव वाढते. आपण तर महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचे आषाढ स्पेशल घारगे बनवतो आहे. असं मिक्स थोडं थोडं करायचं आहे. तिथे मी आता पूर्णच पीठ मिक्स करते, कारण अजून हे परफेक्ट झालेलं नाही आहे. थोडं थोडं ठेवलेलं आहे. तरीही इथे मला परफेक्ट 2 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे. हे बघा, हे थोडं चिकट असतं कारण गूळ आपण त्यामध्ये शिजवून घेतलेला आहे ना. आणि जर तुम्हाला सोप्या पद्धतीनं एकदम बनवायचं असेल तर कुकरमध्ये लावलं तरीही चालेल. कुकरमध्ये हे लाल भोपळा हा घालून वाफवून घेतला, हे मॅश केला की ताबडतोब घारगे तयार. हे बघा, ते पूर्ण मळून झाल्यानंतर त्यामध्येच मी जायफळ आणि वेलची पूड घालून घेतली आहे. तसेच आपल्याला यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे. जर खसखस घालणार नसेल तर तीळ घातली तरीही चालेल. छान असा गोळा तयार झालेला आहे. ते आता आपण एकत्र करून घेऊया. आणि गुळाचा पदार्थ असेल तर तिथे जायफळ अवश्य घाला. हे बघा, असं छान असा हा आपला घारग्यांसाठी मळलेला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. त्याचा स्वाद इतका छान येतोय. असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला लाटण्यासाठी. आता आपण लाटून घेऊया. अशा मी छोट्या छोट्याच पुऱ्या तयार केलेल्या आहेत. कापण्या बी याच्या करू शकतात. मला लाटून दाखवते अजून. थोडेफार चिकटतात तर थोडं पीठ लावायचं, नाही पीठ लावलं तर थोडं तेल लावायचं, म्हणजे ते चिकटणार नाही. आता आपण तळून घेऊया. तर इथे मी एवढे लाटून घेतलेले आहे. तेलही आता गरम झालेले आहे. त्यामध्ये आता आपण सोडून घेऊया. गरम तेलामध्ये सोडले तर छान असे फुलतात. आणि जास्त बारीक करायचं नाही, थोडा थिकनेस ठेवायचा, म्हणजे हे घारगे एकदम व्यवस्थित फुलतात. हे बघा, बघू शकतात. छान असा आपला हा एक घारगा तयार झालेला आहे. दुसरा बी मी सोडून घेतलेला आहे, तो बी छानपैकी असा फुललेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आषाढ तळलेला आहे. हे बघा, तर इथे मी इतक्या अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे घारगे तयार झालेले आहेत. बघू शकता, छान असा कलर आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत आहेत. तुम्हाला मी दाखवते एक काढून. हे बघा, आता हिला जर थोडा जरी धक्का लावला, दाबलं, तर ही एकदम फुटेल. बघू शकता, इतके खुसखुशीत गोड असे भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत. मी ही पहिल्यांदाच असे बनवलेले आहेत. माझ्याकडनं हे पहिल्यांदाच असे बनलेले आहेत, एकदम माझ्या आजीच्या पद्धतीने.
म्हणजे जुनी गावची पद्धत. बघू शकता छान असं कलर टेक्स्चर आलेलं आहे आणि त्यामध्ये छोटी छोटी खसखसी दिसते. हे बघा, एकदम परफेक्ट असे आपले हे घारगे तयार झालेले आहे. आणि मंडळी, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब